द्वितीय पाठातील आपण काही धातू पाहूया आणि ते मध्यम पुरुषामध्ये चालवूया, जेणेकरून आपल्याला त्या धातूंची प्रॅक्टिस होईल. आता एक मी इथे लिहितो, खरं तर नाही लिहायला पाहिजे, पण तुम्ही सगळे नवीन आहात म्हणून लिहितो. पठसी, पठथः, बोला पुढे. पठतः हा, पठथ पठथ. आता मी तुम्हाला नवीन धातू सांगणार आहे. रक्षती आपण बघितलेला आहे. वद, वद, वदती म्हणजे बोलणे, बोलणे. हा, कसं होणार सांगा मध्यम पुरुषामध्ये? हम्म. वदसी हा, नेहा जरा थांब, बाकीच्यांना बोलू दे. हा, म्हणजे थांब थोडं, तुला येतंय ते. हा, बाकीचे जे एकदम नवीन आहेत. हा, वदसी वदथ वदसी. वदथः सगळ्यांनी वद बोलत तर चालेल, हो दे वद थोडासा गोंधळ, काय नाही होत. वदसी, वदथः वदथः. वदथः हम्म. वदथ 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 नाही म्हणायचं, वदथ पूर्ण. वदथ हा, वदथ याचा कर्ता काय असेल वदथ सांगा? याचा कर्ता पत्ता आता सांग नेहा, याचा कर्ता काय असेल? मध्यम पुरुष ना, मला कर्ता पाहिजे. मध्यम पुरुषामध्ये तीन आहेत, त्यातला कुठला? त्वम त्वम. कस काय त्वम एक वचनात येतो? असं करायचं नाही. हा, तीनच करतेत का नाही आपल्याकडे? त्वम, युवाम, युयम. मग हे वदथ काय आहे? एक वचन आहे का द्विवचन आहे? एक आ, वदथ फसवलं की फसलेत, वदथ बहुवचन वदथ आहे. माझं बहुवचन कामच युयम ते तुम्हाला फसवायचं. द्विवचन आहे. युयम आहे का द्विवचन आहे, बरोबर. काही हा युयम म्हणत काही असे मान हलवत आहेत, म्हणजे कॅमेरा बंद करून. युयम येणार कारण की बहुवचन आहे. माझा प्रश्न कायम तसेच असतात, एक वचन आहे का द्विवचन आहे? असतंय बहुवचनच. ठीक आहे, ती काम काय बोलायचं तेव्हा. पचसी, बोला. पचती म्हणजे पच जेवण बनवणे. हा. पचसः पचथ आ, पचसह कसं काय? वदसीचं वदस सह झालंय का? चुकू द्या. पचथः पचत. पचथः हा, हे होऊ द्या, चुकू द्या ना, काय हरकत आहे. हा, आणि पच पचथ ह, थ जेवण बनवणे. मग राम जेवण बनवतो कसं काय बोलणार आपण? सोपय राव. राम जेवण बनवतो. करता कोण आहे? राम राम कुठली राम विभक्ती येणार? करता प्रथमा. रामाची प्रथमा काय आहे? तुमच्या पाठ आहे तेवढं एक शब्द तरी. पचसी बोला. रामः रामः. आता लावा त्याला क्रियापद. राम पचसी अच्छा, राम त्वम आहे का? जेव्हा त्वम असेल तेव्हाच पचसी येणार आहे, हे मला तुमच्या डोक्यात घालायचंय. कारण की राम हे काय आहे? राम प्रथम पुरुष आहे, त्याच्यामुळे हे मध्यम पुरुषाचे क्रियापद येतील का? रामः पचसी पच्छ रा पचसी बघा, तरी काही पचसी पचसी म्हणतायतच. गंमत आहे का नाही? ज्या वेळी त्वम असणार आहे, त्याच वेळी त्याच वेळी पठसी, रक्षसी, पचसी येणार आहे. ज्यावेळी त्वम असेल त्यावेळी काय येईल? अहो, त्वम हा मध्यम पुरुष आहे आणि राम हे काय आहे? नाव आहे. मग नावाच्या समोर पचसी कसं काय येईल? नाही येणार, पचती येणार. पचती पचती, हा करेक्ट. आता मी एवढं सांगितल्यानंतर काय आधी सांगता आलं पाहिजे. हा, पतती, पतती. मला असं म्हणायचंय, राजा पडतो. दोन राजे पडतात, दोन राजे पडतात. चला, सोपं नको, थोडंसं अवघड करूया. दोन राजे पडतात. कोण राजा पडतं राजाऊ राजव शब्द नाही, हा नृप शब्द गेलेला आहे हा आपल्याला. राजा, राजा, अच्छा राजानो, राजन नृपव असं नृपव चालतं. नृपव, हा पडतात. नृपव पडतातला काय पच काय शब्द पत तो आहे समोर बघा, पत. पततः
हे पोरी थांब जरा. हा, बरं जाऊ द्या. तुम्ही सगळे पडता. बोला बोला. तुम्ही सगळे पडता हे वाक्य कसं बनेल? तुम्ही सर्वांसाठी काय शब्द केलाय? युआम. मॅडम, युवा म्हणजे तुम्ही दोघं होतं. सर आजच शिकवलं हा. आम्ही, आजच कसं लक्षात युयम. ठेवणार? युयम बर. युयम. युयम युयम. युयम. मग काय ना, तुम्ही सगळे पडता. युयम. युयम पत हम्म. युयम पतथ. पटत पथथ. आता सगळं त त त पतत. त त त प प व्हायला लागले. प त त. थ. बरोबर. थ. बरोबर. हो नाही नाही. ना सर. युयम थ. पतत. हा, थ. नाहीच म्हणायचं थ. तुम्हाला, मी म्हणतोय म्हणून. तुम्ही म्हणताय म्हणून चालत नाही थ. ते. हा, पत पतत. पत थ. 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 हा, मला असं म्हणायचंय, सगळे मुलं पडतात. बालक शब्द आहे, बोला. अरे रामा, सगळी मुलं पडतात. तेच येईल ना. सांगा तसंच ना येईल ना मग, सर. तसंच नका म्हणू, युयम सांगा. पथथ. युयम. युयम म्हणजे मुलं आहेत का? युयम म्हणजे काय होईल? तुम्ही सगळे असा अर्थ होईल. लक्षात घ्या. बालक आला असेल, प्रथम पुरुष आहे. तुम्ही सगळे वापराल तेव्हाच युयम येणार. मी असं म्हटलंय का तुम्ही सगळे पडता? नाही. मी काय म्हटलंय? मुलं पडतात. बाल. सगळी मुलं पडतात. बालक हा बोला. बालकम. बालकाहा बालक बालकाहा हा, कोणतरी बालकः. बालकम म्हणते, त्याला कर्म करू नका. करते ते सर सर पडणारे कोण आहेत? बालकः. पडणारे कोण आहेत? मुलं आहेत, त्याच्यामुळे ते करतेत. हा, बालक. बालकः. पत- पत- हम्म. सर तुम्ही खूप विचित्र आहात. शिकवताय पतसी पतत पतत, मग ते कशाला विचारताय? अहो, ते कळलंय का नाही हे इथं कळणार आहे मला. हे तर मी तुम्हाला आता म्हटलं तू पडतो म्हणून तू लगेच सांगणार त्वम पतसी. नाही सर, लगेच नाही सांगता येणार, पण ठीक आहे. बालकाहा पतंती. पठती पठत पठंती. पत काय होईल? पतती पतत पतंती. म्हणून आपल्याकडे एक शब्द आहे बघा, पतित पावन. पतित म्हणजे जे पडलेले आहेत. पडलेले म्हणजे त्यांनाही पावन करणारे भगवान आहेत. पतित पावन सीताराम. पतित म्हणजे पडलेले, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पडलेले. असे कुठेही पडलेले नाही. त्यांना कोणीच पावन नाही करू शकत. पतित पावन. पतित म्हणजे पडलेले. तो पत धातूपासून तयार झालेला शब्द आहे म्हणून सांगितला. काय बोलताय? नम म्हणजे नमस्कार करणे. तुम्ही दोघं नमस्कार करता. बोला. बोला. तुम्ही दोघं नमस्कार करता. नाही करत. युआम. युवाम. व्हेरी नाईस. युआम. नम. नम. थ. ह. थ. ह. हा, युवाम नमत. तुम्ही दोघं असल्यामुळे द्विवचन झालं. तुम्ही सगळे ज्यावेळी म्हणणार तेव्हा हे वापरणार आहे. तू म्हणणार आहे त्यावेळी हे वापरणार आहे. काय चिंता आहे? युवाम नमत. करेक्ट. संगीता मॅडम करेक्ट. संपलं मग. एवढंच आहे. चला, रक्षेवर तरी कशाला रागवायचं? रक्ष बोला. हा, बोला. रक्षाचं कसं होईल? मध्यम पुरुषामध्ये रक्षाचं कसं होईल? अहो सर, मला माझं कसं होईल हेच पडले आता. ठीक आहे, काय नाही होणार तुमचं, टेन्शन नका घेऊ. सगळं रक्ष होईल छान. हा, रक्ष. रक्षसी. ओके. रक्ष. रक्षथ.
रक्षथ रक्षथ. रक्षथ. ठीक आहे. हम्म या ठिकाणी आता मी लिहितो रक्षण करणे. रक्षण करणे. राम रक्षण करतो. कसं बोलणार? रामम रक्षति. राम करताय, त्याला कर्म करू नका. रामः रक्षति. राम रक्षती. राम भक्ताचं रक्षण करतो. बोला बोला बोला, चुकले. रामः भक्तं रक्षति. सुपर. राम भक्तम रक्षती. का? भक्त हे कर्म आहे. ते कर्म का आहे? आवडता विषय आहे, व्यक्ती आहे, म्हणून कर्म आहे. आणि कर्म असल्यामुळे भक्तच झालं भक्तम. भक्त रामाचं रक्षण करतो. बोला. भक्त रामाचं रक्षण करतो. भक्त भक्तः रामास रामं भक्त रक्षति. रक्षती. ठीक आहे. भक्त रामम रक्षती. फक्त करता कर्म बदलला रक्षति. आपण. काय चिंता? नाही. दिस मच. एकदा परत. काय आपण सावळा गोंधळ केलेला आहे तो बघूया. हम्म. सगळ्यात पहिला आपण काय पाहिलं आज? आपण आज पाहिलं प्रत्येक धड्यामध्ये ते सर्वनाम आपल्याला सांगत आहे. मग सगळ्यात सुरुवातीला जे सर्वनाम सांगितले ते काहीतरी मी तू हे सोडून तिसऱ्याबद्दल सांगत होते. म्हणजे सह, तौ, ते. आणि त्यांनी काही आपल्याला नावं सांगितली. राम, विद्यालय, बालक, ईश्वर, नृप यासारखी नावं सांगितली. मग ज्या ज्या वेळेला नाव येईल त्या त्या वेळेला ते आपल्याला म्हणाले तुम्ही पठती, पठतः, पठंती वापरा. पहिल्या धड्यात. दुसऱ्या धड्यात ते आपल्याला म्हणाले आज आम्ही तुम्हाला नवीन सर्वनाम सांगणार आहे. हा. मग कुठले ते? ते जरा वेगळेत. कसे आहेत ते? ते मध्यम पुरुषाविषयी वापरले जाणार आहेत. मध्यम पुरुष म्हणजे जेव्हा आपण तू वापरतो. तू ये, तू जा, तू असं का केलं, तू असं का बोलला, तुम्ही दोघं कुठे जाणार आहात, तुम्ही सगळे काय करणार, हे तुम्ही तू दोघं जेव्हा वापरतात त्यावेळी त्याला मध्यम पुरुष असं म्हणतात. म्हणजे तुम्ही ज्याच्याशी बोलताय त्याच्याविषयी. तुम्ही ज्याच्या विषयी बोलता तो प्रथम पुरुष. तुम्ही ज्याच्याशी बोलता तो मध्यम पुरुष. अजून सोपं केलं बघा. समजा मी तुमच्याशी बोलतोय सध्या, तर काय झाले? तुम्ही मध्यम पुरुष झाले. पण मी रामाविषयी तुम्हाला सांगतोय, मग राम काय झाला? प्रथम पुरुष झाला. किती सोपं आहे. या पाठामध्ये मध्यम पुरुषाविषयी सांगतात. म्हणजे तू, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व. मग काय शब्द आहे? त्वम, युवाम, यूयम. मग आपण जसं युगम. पठती, पठतः, पठंती पाहिला तोच धातू आपण सगळीकडे चालवणार आहे. पुस्तकामध्ये भवती, भवतः, भवंती दिलेला आहे. आपण पठती चालवणार आहोत. मग ज्या ज्या वेळेला त्वम असेल त्या त्या वेळेला पठसी. ज्या ज्या वेळेला युवाम असेल त्या त्या वेळेला पठथ. ज्या ज्या वेळेला युयम असेल त्या त्या वेळेला पठथ. मग त्याच्यानुसार आपण बरेच क्रियापद चालवले. मग आपण एक नपुंसकलिंग शब्द पाहिला. अकारांत नपुंसकलिंग. सर उकारांत नपुंसकलिंग पण आहे का? आहे. सर इकारांत नपुंसकलिंग पण आहे का? आहे. पहिला अकारांत शिका. कसं आहे? वनम. मग सर नपुंसकलिंग कसं शोधायचं? ज्या ठिकाणी म असतो प्रथमा विभक्तीमध्ये त्याला नपुंसकलिंग म्हणतात. कसा चालतो? वनम, वने, वनानी. वनम, वने, वनानी. त्यानुसार आपण फल, पुस्तक, पत्र, भोजन, जल, राज्यम, गृहम, सत्यम आणि वनम. अजून एक राहिलं. भोजन. पुष्पम. पुष्पम पुष्पम भोजनम सांगितलं. हा. तर ही 10 पत्रम. आपण पाहिली. पत्रम पण सांगितलं. तर वनम, वने, वन आणि त्याच्यानुसार आता मी जर तुम्हाला म्हटलं नगरम शब्द चालवा, जमेल का तुम्हाला?
हो नाही. जमेल. नगरम नगरे नगराणी. जर तुम्हाला म्हटलं नेत्रम शब्द चालवा, नपुंसकलिंग आहे. नेत्रम नेत्रे नेत्राणी. जर तुम्हाला म्हटलं मुख शब्द चालवा, मुखम मुखे मुखानी. मुखे मुखाने. मुखानी. उपनेत्रम चष्मा चालवा, उपनेत्रम उपनेत्रे उपनेत्राणी. उपनेत्र उपनेत्राने. म्हणजे जर तुम्हाला एकदा वनम वने वनानी कळला, तर तुम्ही कुठलाही शब्द चालू शकता नपुंसकलिंगामध्ये, अकारांत. चला, मग आपण काही धातू पाहिले. वदती, पचती, पतती, नमती, रक्षती. रक्षण करणे. ठीक आहे. अशा प्रकारे वर्तमानातला आपण मध्यम पुरुषाचे शब्द, तू तुम्ही तुम्ही दोघं नपुंसकलिंग आणि त्याचे काही धातू पाहिले. पुढचा पाठ हा अत्यंत महत्वाचा पाठ असणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे कुठलाच पाठ मिस करू नका. आपण अजून पुढे पाहणार आहोत. कारक म्हणजे काय आहे. एखादा नियम सांगू का? बस झालं? नाही, बस झालं. बस झालं सर. ठीक आहे. सोपं एवढंच आहे. त्यात काय शंका? आता तुम्ही किती शब्द बनवू शकता, किती वाक्य बनवू शकता तुम्हाला माहिती नाही. तुमच्याकडे आता 50 शब्द झालेत. त्याच्यामध्ये 10 धातू आहेत. 50 पैकी 5 राहिलेत. 5 नाही, 6. आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊया. आणि हम्म, या पाठात जास्त नियम नाहीयेत, त्याच्यामुळे जास्त चिंता नाही. ठीक आहे. पठसी, पठतः पठथ, यूयम पठथ. म्हणजे तुम्ही सगळे अभ्यास करता, करत राहा, करणार आहात. या ठिकाणी आपण थांबूया. ओम शांती शांती शांती.